मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्रातील व देशभरातील लोकसभेच्या निवडणुका अखेरच्या एकदा संपल्या. निवडणूक निकालांचं विश्लेषण आणि त्याचा अन्वयार्थ ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या पद्धतीने काढला. परीक्षेत उत्तीर्ण झालो, परंतु गुणवत्ता यादीत स्थान मिळवता आलं नाही, असं एकूणच भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत झालंय, असंच या ठिकाणी म्हणावं लागेल. एकूणच लोकसभा निवडणूक ज्या पद्धतीने रंगतदार झाली आणि रंगतदार झाल्यानंतर ज्या पद्धतीने निकाल आले, त्या निकालामध्ये यश आणि अपयशाची जबाबदारी स्वीकारून काही मंडळींनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्ष संघटनेची जबाबदारी द्यावी, त्यामुळे भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी माझा राजीनामा स्वीकारावा, असा अट्टहास हा देवेंद्रजींनी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ अशा नेतृत्वाकडे धरला. परंतु भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा हा स्वीकारला नाही आणि पक्ष संघटनेमध्ये काम करत असताना सरकार पक्षामध्येही काम करा, अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आणि नाईलाजाने देवेंद्र फडणवीस यांना ती स्वीकारावी लागली. एकूणच की काय, पुढच्या 2024च्या ऑक्टोबरमधील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष हा पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे संकेत हे देवेंद्रजीच्या असलेल्या कृतीतून स्पष्ट झालेले आहेत. त्यामुळे देवेंद्रजींना आणि भारतीय जनता पक्षाला अजिबात कमी लेखून चालणार नाहीत. देवेंद्रजीच्या या पावित्र्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय तरंग उमटले आणि ते तरंग उमटणे हे राजकारणामध्ये अत्यंत स्वाभाविक आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्याला नाटक म्हटलं, तर काहींनी त्याला स्टंटबाजी म्हटलं, ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या परीने अर्थ काढला. परंतु कायदाशास्त्रातील अभ्यासक असलेल्या, कायद्याची पदवी घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय हा भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने हा अतिशय योग्यच असा निर्णय होता. मित्रांनो, हे टाकलेलं जे पाऊल होतं, हे टाकलेलं देवेंद्रजींचं पाऊल हे विधानसभेच्या पुढच्या सत्तेच्या प्रयोगशाळेतील उत्तीर्ण होण्यासाठी टाकलेलं एक दमदार पाऊल होतं, असंच या ठिकाणी म्हणावं लागेल. या निवडणुकीचे वैशिष्ट्य जे मला जाणवले त्यामध्ये प्रामुख्याने देशातील जनतेने विरोधी पक्ष टिकवण्यासाठी, विरोधी पक्ष सक्षम करण्यासाठी, किंबहुना विरोधी पक्ष निर्माण करण्यासाठी देशातील जनतेने अतिशय चांगला प्रयत्न या निवडणुकीच्या माध्यमातून केला. मागच्या 10 वर्षातील कामाचा आढावा जर आपण घेतला तर गेल्या 10 वर्षामध्ये संसदेमध्ये विरोधी पक्ष नेता हा नव्हता. म्हणजे विरोधी पक्षाला 10% मतं देखील हे या ठिकाणी मिळालेले नव्हते आणि 10% मतं न मिळाल्यामुळे विरोधी पक्ष नेता पद हे काँग्रेस पक्षाला संसदेमध्ये निर्माण करता आले नाहीत. त्यामुळे गर्भगरीत झालेला विरोधी पक्ष आणि अनिर्बंध सत्तेतील भारतीय जनता पक्ष असं एकूणच सारं चित्र हे संसदेमध्ये देशभरातील असलेल्या राजकारणामध्ये आपल्याला दिसल्याशिवाय राहिलेले नाहीत. त्या तुलनेमध्ये आताच्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनतेने दिलेला कौल हा अतिशय लक्षवेधी असा कौल आहे. भारतीय जनता पक्षाच्या 10 वर्षाच्या अनिर्बंध सत्तेच्या अहंकाराला देशातील जनतेने आणि महाराष्ट्रातील जनतेने हा स्पष्टपणे दिलेला जनादेश आहे. तो जनादेश मात्र भारतीय जनता पक्षाच्या बाजूने काहीसा दिसत नाही, हे या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे. हा कौल सांगायचं म्हणजे थोडक्यात त्याचं वर्णन मी असं करेल, कर्म हे एक असे रेस्टॉरंट आहेत, तेथे ऑर्डर देण्याची गरज नाही. तेथे आपल्याला तेच मिळते जे आपण शिजवलेले असते आणि भारतीय जनता पक्षाच्या NDAच्या आघाडीच्या बाबतीत अगदी तेच या ठिकाणी झालेले आहेत. मला खासदार सुप्रिया सुळेंच्या संसदेतील सभागृहातील भाषण आठवते. कांद्याच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंनी संसदेमध्ये प्रश्न उपस्थित करत असताना त्यावेळेसचे तत्कालीन मंत्री पियुष गोयल यांना प्रश्न विचारला होता की ओ ब्याज क्या आप क्या करेंगे. त्यावर पियुष गोयल यांनी सुप्रिया सुळेंना उत्तर देताना सांगितलं की महाराष्ट्रातील 3.5
साठी मी संपूर्ण देशाला वेठीस धरणार नाहीत. त्या 3.5 जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी भारतीय जनता पक्षाचे 10 सीट हे अक्षरशः पराभूत केलेले आहेत. हेच कालच्या निकालाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. त्यात केंद्रीय मंत्री असलेल्या ह्या 10 सीटमध्ये त्या केंद्रीय मंत्री असलेल्या भारती पवार, सुभाष भामरे यांच्यासह केंद्रातील 17 मंत्री आणि महाराष्ट्रातील 4 मंत्री हे सपशेल पराभूत झालेले आहेत. त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत असताना कुठल्या राजकीय पक्षाला किती जागा मिळाल्या, कुठल्या राजकीय पक्षांनी किती जागा लढवल्या आणि भविष्यात कोण कोणाच्या गोटात जाणार आहेत यावर मात्र मी चर्चा न करता भारतीय जनतेने, विशेषतः महाराष्ट्रातील जनतेने जी अभूतपूर्व ताकद ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवली आहे त्या ताकदीच्या विषयी मी या ठिकाणी आपणाशी व्हिडिओच्या माध्यमातून बोलतोय. हा जनादेश जसा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे तसा तो समस्त विरोधी पक्षांना जबाबदारीची जाणीव करून देणारा देखील आहे. हे ह्या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे. भविष्यात सवंग लोकप्रियतेसाठी सभागृहामध्ये गोंधळ घालणे, उठसूट सभात्याग करणे हे मागच्या काळातील विरोधकांनी अवलंबलेले हत्यार वापरून संसदेमध्ये चालणार नाहीत. आपल्याला दिलेला जनादेश हा जनहिताच्या आणि सामाजिक हिताच्या प्रश्नासाठी दिलेला आहे. त्याचा जास्तीत जास्त संसदीय आयुधांचा वापर करून सत्ताधाऱ्यांवर जनतेच्या प्रश्नासाठी कसा दबाव आणता येईल या दृष्टीने नवनिर्वाचित असलेल्या सदस्यांनी प्रयत्न करण्याची गरज या ठिकाणी प्रामुख्याने आहेत. याचे भान ठेवण्याची गरज हे प्रामुख्याने ठेवलं गेलं पाहिजे. निव्वळ आणि निव्वळ केवळ संविधान बदलता येणार नाहीत आणि तिच्या रक्षणाची जपमाळ ही सातत्याने ओढून चालणार नाहीत. निवडणूक जिंकण्यासाठी संविधान बचावाचं नेरेटिव्ह हे विरोधी पक्षांना सेट करता आलं आणि ते सेट करत असताना त्या नेरेटिव्हचा मात्र फायदा हा विरोधी पक्षांना झालेला आहे. पण मुळात आपण जर लक्षात घेतलं तर भारतीय संविधानाचा मूळ ढाचा हा कधीच कुणालाच बदलता येणार नाहीत हे घटनेच्या प्रस्तावनेत स्पष्टपणाने नमूद केलेले असताना भारतीय जनता पक्षाच्या 400 पारचा नारा हा संविधान बदलण्यासाठीच होता असा प्रोपगंडा किंबहुना असा अपप्रचार हा जाणीवपूर्वक केला गेला. त्याला जाणीवपूर्वक तयार होण्याच्या पार्श्वभूमीला भारतीय जनता पक्षाच्या काही वाचाळवीर नेत्यांचं विधान हे देखील कारणीभूत झालेले होते. त्यामध्ये कर्नाटकमधील अनंतकुमार हेगडे आणि कोणीतरी अजून एका खासदाराने संविधान बदलाच्या संदर्भात विधान केलेलं होतं. परंतु संविधान हे कुठल्याही परिस्थितीमध्ये बदलता येत नाहीत. त्याच्या प्रस्तावनेमध्ये तसा अतिशय स्पष्टपणाने उल्लेख या ठिकाणी आहेत. त्यामुळे परिणामी या संविधान बदलाच्या चर्चामुळे महाराष्ट्रातील आणि देशभरातील अल्पसंख्याक समाजाची एक गठ्ठामते ही महाविकास आघाडीच्या बाजूने म्हणजे इंडिया आघाडीच्या बाजूने ही निर्णायक ठरली. आणि ही मतं निर्णायक ठरत असताना एक गोष्ट मात्र लक्षात घ्या, मुंबईमध्ये झालेलं महायुतीचं या ठिकाणी पडझड आणि त्यातून झालेली महाविकास आघाडीची सरशी यातून अजमल कसाब हा मात्र निर्दोष ठरला आणि उज्ज्वल निकम हे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दोषी ठरलेले आहेत. त्यामुळे या जनादेशाचं विश्लेषण करणं, या जनादेशाच्या विश्लेषणाचं अन्वयार्थ काढणं हे मात्र अतिशय अवघड आहेत. तितकेच मात्र धोक्याचे देखील आहेत. पुढे कधीतरी त्यावर आकडेवारी घेऊन विश्लेषण आपण करू. तुर्तास आघाडी सरकार कसं चालवायचं याचा अनुभव सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला या ठिकाणी नाही. त्यामुळे एक अकेला सब पे भारी या मानसिकतेच्या भारतीय जनता पक्षांनी बाहेर येऊन पुढच्या काळामध्ये सत्ताधारी पक्ष म्हणून काम करण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीत बाबत बोलायचं झालं तर राज्यातील मवियाच्या घवघवीत यशाचे श्रेय हे 3 वर्षातील भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने जे किळसवानं पक्ष फोडण्याचं राजकारण केलेलं आहे त्याला मात्र भारतीय जनतेने, विशेषतः महाराष्ट्रातील जनतेने त्याला अत्यंत सणसणीत अशी चपराक ही दिलेली या ठिकाणी दिसते. आणि या पक्ष फोडणीच्या असलेल्या कारणाला
फडणवीसांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हे महाविकास आघाडीच्या यशाचं श्रेय या ठिकाणी जातं. भारतीय जनता पक्षाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर मध्ये काल एक लेख नुकताच छापून आलेला होता. त्या लेखामध्ये अजित पवारांची साथ घेतल्यामुळे राज्यात भारतीय जनता पक्षाचं अक्षरशः पानिपत झालं असं ऑर्गनायझरच्या मुखपत्रात म्हटलेलं आहे. भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील आयाराम गायारामच्या निर्णयाची अक्षरशः चिरफाड ही त्या लेखामध्ये केलेली आहे. मी मात्र पुढे जाऊन सांगेल, अजित पवारांकडे कामाच्या शैलीचा अनुभव फार मोठा आणि अतिशय दांडगा आहे, परंतु अजित पवारांची प्रतिमा ही मॅचो प्रतिमा नाहीत, हे या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे. अजितदादांनी शरद पवार साहेबांचं म्हणजे थोरल्या पवारांचं घड्याळ पळवलं, परंतु पवारांनी मात्र त्या घड्याळातील शेल हे काढून घेतलेले होते. हे बारामती लोकसभेच्या मतदारसंघातील सुनेत्रा पवारांच्या 1.5 लाख मतांच्या पराभवाने हे दाखवून दिलेले आहेत. लोकसभेच्या निवडणुकींचा संघर्ष हा केवळ राजकीय संघर्ष नव्हता, तर लोकसभेच्या निवडणुकीचा संघर्ष हा सामाजिक उत्थानाचा संघर्ष होता. त्याला अनेक पैलू या लोकसभेच्या निवडणुकीत होते. तत्राप निवडून गेलेल्यांनी फार हवेत न जाता नव्या संसदेमध्ये असलेल्या महाराष्ट्राच्या हिताच्या सामाजिक प्रश्नाच्या संदर्भात जपणूक करण्याची भूमिका आणि ते शिवधनुष्य पेलावे लागणार आहेत. देशभरातील भल्या भल्यांस 17 केंद्रीय मंत्र्यांचा आणि महाराष्ट्रातील 4 केंद्रीय मंत्र्यांचा पराभव झाला. हा पराभव मात्र बरंच काही सांगून जाणार आहेत. भावनेवर झुलवत ठेवून निवडणुका जिंकता येतात एवढे मात्र जनतेला मूर्ख समजू नका. गृहीत तर मात्र अजिबात धरू नका. मतदार योग्य वेळी मतदानातून आपला राग, संताप आणि आक्रोश व्यक्त करत असतो. तो कालच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनतेने आणि महाराष्ट्रातील जनतेने केलेला आहे. हाच संदेश यंदाच्या लोकसभा निवडणुकीतून मतदारांनी हा सत्ताधाऱ्यांना दिला आहे. त्याच पद्धतीने तो विरोधकांना देखील दिलेला आहे. उद्या विरोधी पक्षातील सदस्यांनाही या गोष्टींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे जनतेला मात्र गृहीत न धरता पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राचे आणि देशाच्या सर्वांगीण आणि सर्वंकष हिताची जपणूक करण्याची भूमिका ही नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांनी ठेवावी, हे मात्र या ठिकाणी ध्यानात घ्या. तुर्तास येथेच थांबतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा उद्या भेटूच नव्या विषयांसह. नमस्कार.